नमस्कार मैत्रिणींनो, किचन गॉड भाषामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे, अंडा पाटोडी रसा भाजी। तर कसा बनवायचा ते बघूया। 6 अंडे मिक्सिंग बाउलमध्ये फोडून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, काळा मसाला, हळद घातलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, ते छान फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे त्या भांड्याला मी तेल लावून ग्रेस करून घेतलेलं आहे। मी कुकरच्या भांड्यामध्ये हे केलेलं आहे, तर याला छान ग्रेस करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ज्याच्यामध्ये स्टीम करायचं आहे त्याच्यामध्ये मी पाणी उकळायला अगोदरच ठेवलेलं आहे। तर आपल्याला हे छान याला छान स्टीम करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर। तर हे पटकनच होऊन जातं आणि फुलल्यानंतर हे बाहेर येतं, वरतं येतं। तर आपल्याला हे बघा थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे। एका कांद्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। गरम तेलामध्ये खडे मसाले घातलेले आहे, ते तेलात छान झाल्यानंतर कांद्याची पेस्ट घातलेली आहे, ती पण चांगली होत असते। मंद आचेवर आपल्याला ते होऊ द्यायची आहे। इकडे आपल्याला अंडा पाटोडीचं बघायचं आहे, तर याला आपल्याला छान मोठे मोठे पीसेसमध्ये कापून घ्यायचं आहे। हवे असल्यास आपण याला तळू पण शकतो किंवा असंही टाकू शकतो। तर आपल्याला आता पुन्हा ग्रेव्हीकडे वळायचं आहे। ग्रेव्हीमध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, हळद, तिखट, मीठ घातलेलं आहे, माझा स्पेशल ग्रेव्ही मसाला घातलेला आहे, ज्याच्याने आपली ग्रेव्ही छान घट्ट येते आणि आपल्याला ज्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे त्याच्याने आपल्याला ग्रेव्हीला छान तरी येते। तर आणि पटकन पण उकळी येते आणि हे आपलं जे अंड्याचे आपण कापले होते ते टाकायचे आहे पाटोडीसारखे आणि आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि तयार आहे आपला अंडा पाटोडी रसा भाजी। तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।